वजन कमी करण्यासाठी परफेक्ट एक्सरसाइज सांगा, ज्या एक्सरसाइज पूर्ण बॉडीचं फॅट वितळवतील. तर आज आहे ना, आपण जास्त उथलपुथल न करता, शरीराची हालचाल न करता, खूप सोप्या अशा प्रॅक्टिस करणार आहोत. ह्या प्रॅक्टिस जर तुम्ही रोज केल्या तर तुमच्या शरीराचा फॅट बर्फासारखा वितळणार आहे. आता फॅट तर वितळणारच आहे, पण याच्यासोबत अजून काय काय तुमच्या शरीरात चांगले परिणाम दिसणार आहेत. जसं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होणार आहे, तुम्ही दिवसभर खूप फ्रेश फील करणार आहात, तुमचे ऍसिडिटी, पित्त या गोष्टी देखील तुमच्या नाहीशा होणार आहेत, गॅस बनतो, पोट फुगतं, या गोष्टी देखील. इतक्या सोप्या प्रॅक्टिस आहेत, तर ह्या सहज तुम्ही करू शकता. कोणाचे वय जास्त असेल, वजन जास्त असेल, सहज फर्स्ट टाइमच करताय तुम्ही पण करू शकता. काहीही वेगळं नाहीये, सोप्या प्रॅक्टिस आहेत, पण शरीराचं पूर्ण म्हणजे पार्ट हलतोय आणि प्रेशर देखील येते. पूर्ण नसात दांडल्या खेचल्या जातात, शरीर खेचल्या जातं आणि छान प्रेशर येतं आणि खूप जास्त घाम निघतो, कॅलरीज लवकर बर्न होतात, जास्त होतात एवढ्या सोप्या प्रॅक्टिसने. याच्यासोबत अजून काय काय करायचं ते पुढे क्लासला सांगते. पहिले सुरुवात करूया. तर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये. तर असा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे. आता पहिली प्रॅक्टिस करायची आहे, जास्त वेळ न घालवता. हाताला घट्ट बांधून घ्यायचं आहे, म्हणजे हाताची मुठ्ठी करायची आहे, अल्बोज एकमेकांना लॉक, पाय जोडून घेतलेले आहेत. ब्रीदिंग फुल श्वास घ्यायचा आहे, फुल श्वास सोडायचा आहे. ही प्रॅक्टिस आपण कंटिन्यू करूया 20 काउंट. पण माझ्यासोबत तुम्ही करा, म्हणजे तुम्हालाही समजेल की हा हातांवरती, पोटावरती, कमरेवरती, पायावरती सगळीकडे प्रेशर येत आहे की नाही. एवढं तुमच्या पाठीवरती देखील येत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण ताकद लावून आपल्याला पायाच्या पंजावरती यायचं आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप प्रेशर आलेले पायापासून ते तुमच्या हाता शोल्डर पर्यंत. तर तुम्हाला इथे 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मी इथे फास्ट रिझल्ट घेतले, रेस्ट घेतलेला आहे. तुम्ही थोडं 20 सेकंद घ्या. आता नेक्स्ट प्रॅक्टिस. या पोझिशन मध्ये यायचं, हलकसं पायामध्ये अंतर, आणि इथे या पोझिशन मध्ये हात लॉक केले खाली, पाय गुडघे सरळ. ठीक आहे. जर तुम्हाला गुडघ्यांचा खूप जास्त त्रास असेल तर हलकसं गुडघ्यांना इथे तुम्हाला असं वाकवायचं आहे मागून. ठीक आहे. या पोझिशन मध्ये जर काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही एकदम पायाला स्ट्रेट, म्हणजे पूर्ण पायाला तुमच्या प्रेशर येणार आहे. या पोझिशन मध्ये यायचं. 1 वापस पायाच्या पंजांवरती यायचं आहे आपल्याला. ओके, कंटिन्यू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता मी माझ्या स्पीडने थोडंसं आहे माझी स्पीड. ठीक आहे. तर तुम्ही इथे तुमच्या स्पीडने, तुमचं वजन किती आहे, तुमची हाईट किती आहे, त्यानुसारच तुमचं शरीर वाकणार आहे, करण्यासाठी तयार होणार आहे. म्हणून शरीराचं पहिले ऐका, जबरदस्ती करू नका. जितक्या होतील तितक्या, म्हणजे तितकं होईल तितकं काउंटिंग करायचं. जास्त होत नसेल तर शांत बसायचं, म्हणजे ब्रेक घ्यायचा आणि वापस कंटिन्यू करायचं. उगाच हो हो करून चालूच नाही ठेवायचं. तर या आपल्या 2 प्रॅक्टिस कंप्लीट झाल्या. करायचं कधी तर तुम्ही कधीही करा. even तुम्ही रात्री झोपायला जाता ना तेव्हा पण करा, खूप चांगला रिझल्ट येतो. रात्रभर बॉडीला काम करणार, रात्रभर बॉडीचे कॅलरीज कमी होण्यासाठी बॉडी अजून ऍक्टिव्ह होते. म्हणून तुम्ही रात्रीही करा किंवा सकाळी करा, जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा करा. नेक्स्ट प्रॅक्टिस. या पोझिशन मध्ये जायचं, हलकसं अंतर इथे 1 2 हलकीशी
पायाच्या पंजावरती यायचं आणि या पोझिशन मध्ये इथे हात असा न्यायचा नाही, हाताला असं न्यायचं. ठीक आहे. इथे कमरेवरती, पायावरती, हिप्सवरती खूप छान प्रेशर येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. होईल तितकं तुम्हाला वाकायचा प्रयत्न करायचा आहे, पण थोडंसं प्रेशर आणायचं आहे. 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट, या 3 प्रॅक्टिस खूप छान आणि पूर्ण बॉडीवरती प्रेशर आलेला आहे. आता करायची आहे आपल्याला 4थी प्रॅक्टिस. या पोझिशन मध्ये आलो आपण इथे, आणि इथे फक्त हाताला वरती न्यायचं, असं पकडायचं, असं नाही पकडायचं, असं पकडायचं आणि असं उलटे हात करायचे वरती गेल्यावरती. या पोझिशन मध्ये आलो, श्वास घेतलेला आहे, कंबर लूज करून म्हणजे ढिली सोडून वरती खेचलेली आहे पूर्ण. कमरेवरती, साईडवरती, पाठीवरती, शोल्डरवरती, पोटावरती सगळीकडे प्रेशर आलं पाहिजे. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 4 प्रॅक्टिस खूप छान झाल्या. तुम्ही 50-50चे 60-60चे राऊंड घेऊ शकता. आता इथे कंबरदुखीचा त्रास असेल, कमरेत गॅप असेल, तर प्रॅक्टिस करू शकता. फक्त जी आपण सेकंड वाली प्रॅक्टिस केली ती शक्यतो तुम्ही टाळा, किंवा तुमच्या हात इथपर्यंत असे नेऊन ठेवू शकता. हेच तुम्हाला आता मी दाखवते. आता इथे आपल्याला पाय जोडून घेतले. पहिले आपण हातालाच वरती नेलं होतं, आता या पोझिशन मध्ये 1 क्लॅप 2 3. ती प्रॅक्टिस स्किप करून तुम्ही ही पण ऍड करू शकता त्याच्यामध्ये. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तुम्हाला सायटिकाचा त्रास असेल तुम्ही पण ह्या प्रॅक्टिस करू शकता. 4 प्रॅक्टिस खूप छान झाल्या. 5वी प्रॅक्टिस दाखवते. फक्त होल्ड करायचं, काहीही करायचं नाहीये. कमरेवरती हात ठेवा. बॅलन्स नसेल होत तर, बॅलन्स होत असेल तर हाताला वरती नेऊन लॉक करा आणि पायाला हलकसं उचला. आता हे देखील होत नसेल तर तुम्ही असं भिंतीचा सपोर्ट घेऊन देखील पायाला फक्त पायाच्या पंजाला खाली ठेवून, ही लाईन सरळ असेल, ठीक आहे, खाली नाही वरती नाही, ही लाईन सरळ पायाच्या पंजाला खाली अँड देन होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20चा होल्ड इथे आपल्याला करायचा आहे. सेम पोझिशन दुसऱ्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप चांगलं प्रेशर येते पूर्ण पायावरती. ठीक आहे. आता इथे गुडघेदुखीचा त्रास पण याच्याने कमी होतो. लास्ट एक ऍडव्हान्स म्हणजे टिप्स म्हणून तुम्हाला ही प्रॅक्टिस देते. खूप चांगला रिझल्ट आहे म्हणून देते. पायाच्या पंजांवरती स्लोली सर्कल. 1 2 3 4 5. रिवर्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. 20-20चा सर्कल घ्यायचा आहे. या सर्व प्रॅक्टिस करतोय. चांगलं पाणी पिणं, चांगली झोप घेणं, घरचा नॉर्मल चांगला आहार घेणं, क्वांटिटी कोणतीही गोष्ट खातोय ना आपण त्याची जर आपण एक्स्ट्रा कॅलरीज म्हणजे कितीही जर हे पौष्टिक आहे, आपण बोलतो चहा घेऊ शकतो, हा ठीक आहे चहा घेऊ शकतो, पण त्याच्यासोबत जर आपण मुरमुरे, काळे फुटाणे हे घेतोय तर त्याच्यामध्ये पण कॅलरीज आहेत. तर त्या पण किती घ्यायच्या आहेत? प्लेट भरून घ्यायचं आहे का तर नाही, एक मुठ्ठी भरून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट खायची असते. जर वजन कमी करायचे तर कोणत्या गोष्टी सोडायच्या नसतात. चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर डाएट फॉलो करायचा असतो आणि स्लोली रिझल्ट. ठीक आहे माझं एवढं काही वजन आहे, मला मेंटेन राहायचंय किंवा थोडं वजन कमी करत राहायचंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्व काही खाणं पिणं चालू ठेवून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ते खूप महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही क्वांटिटी ठेवून खायचं आहे. सर्व काही खाताय,
चपाती खाताय, भात खाताय, बाहेरचं खाताय, घरातलं खाताय, गोड खाताय, पोर्शन ठेवून सगळ्या गोष्टी जर खाल्ल्या तर कॅलरीज ऑटोमॅटिकच कमी जातात आणि मग कॅलरीजचं इंटेक कमी झालं की फॅट लॉस होतोच होतो. यासोबत प्रॅक्टिस करा, चांगला रिझल्ट घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करा. भेटू मग छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड धन्यवाद.